श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाचा विशेष काळ. हा संपूर्ण महिना अध्यात्म, भक्ती, साधना आणि आत्मशुद्धीचा मानला जातो. या महिन्यात काही विशिष्ट वस्तू घरात आणणं, विकत घेणं किंवा वापरणं टाळलं पाहिजे, असं हजारो वर्षापासून सांगितलं जातं. कारण याचा प्रत्यक्ष परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो. आज आपण अशाच 5 वस्तू पाहणार आहोत, ज्या श्रावण महिन्यात विकत घेणं अशुभ मानलं जातं. त्या वस्तूंमुळे घरात नकारात्मकता, ऊर्जा निर्माण होते, आर्थिक नुकसान होतं आणि मानसिक अशांतता वाढते. या गोष्टी फक्त अंधश्रद्धा नाही, यामागे वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि धर्मग्रंथ याचा गाढ संबंध आहे. श्रावण महिना हा चातुर्मासाचा भाग आहे. या महिन्यात भगवान शिव समाधी अवस्थेत असतात. त्यांच्या उपासना, जलाभिषेक, रुद्राभिषेक यांना खास महत्त्व दिलं जात असतं. असं मानलं जातं की या काळात घरात जितकी शुद्धता आणि सकारात्मकता ऊर्जा ठेवली जाईल, तितकं ते घर आणि कुटुंब धन, सुख आणि शांतीने भरलेलं राहतं. आणि त्याचमुळे श्रावण महिन्यात काही वस्तू विकत घेणं वर्ज्य मानलं जात असतं. सर्वात पहिली वस्तू म्हणजे रंगाचे कपडे. काळा रंग हा शनी ग्रहाशी संबंधित आहे आणि श्रावण महिन्यात शनीचा प्रभाव टाळणं आवश्यक असतं. हा महिना सौम्य ग्रहांचा असतो, विशेषतः चंद्र आणि शुक्र यांचा प्रभाव वाढवण्याचा असतो. वस्त्रामुळे मनावर भार येतो आणि मानसिक बेचैनी वाढते. त्यामुळे या रंगाचे कपडे घेणं टाळावं. दुसरी वस्तू म्हणजे लोखंड. लोखंडाचे कोणतेही सामान असू दे, भांडी, गेट्स, फर्निचर यासाठी नवीन खरेदी करणे टाळावे. कारण लोखंड पृथ्वी आणि स्थूल ऊर्जा वाढवतं आणि या महिन्यात आवश्यक असणारं सूक्ष्म आणि सकारात्मक ऊर्जा कमी करतो. त्यामुळे श्रावणात लोखंडाचे विकत घेणं किंवा लोखंडी वस्तू घरात आणणं अपशकुनी मानलं जातं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बूट किंवा चप्पल. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण श्रावण महिन्यात नवीन चप्पल किंवा बूट खरेदी करणं टाळावं असं सांगितलं जातं. कारण पायाखाली जाणाऱ्या वस्तूंमध्ये घराची ऊर्जा अडकते. या महिन्यात साधेपणा आणि नम्रता जपणं महत्वाचं असतं. त्यामुळे पायातल्या वस्तूंमध्ये नकारात्मकता, ऊर्जा साठण्याची दाट शक्यता असते. चौथी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, मोबाईल, फ्रीज किंवा अन्य उपकरण विकत घेणं टाळावं. कारण यामध्ये विद्युत ऊर्जा सतत प्रभावित होत असते, जी घरात अस्थिरता निर्माण करू शकते. हे वैज्ञानिक वाटत असलं तरी अनेक ज्योतिषांनी आणि वास्तुशास्त्रज्ञांनी यावर स्पष्ट मानलेलं आहे की श्रावणात अशा उपकरणांची खरेदी नवीन नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते. पाचवी आणि सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे फर्निचर, विशेषतः पलंग, सोफा किंवा झोपण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू. श्रावण महिना हा आराम, विलास यापासून थोडं अंतर ठेवण्याचा काळ आहे. या काळात भगवान शिव स्वतः सुद्धा तपस्वी अवस्थेत असल्याने विलासितेच्या वस्तूचं महत्त्व कमी मानलं जातं. या महिन्यात अशा वस्तू विकत घेतल्याने त्या घरात प्रमाद, आळस, मानसिक अथवा अनावश्यक खर्च वाढू शकतो. त्यामुळे घरासाठी काही विकत घ्यायचं असल्यास श्रावण महिन्याच्या आधी किंवा नंतर खरेदी करणं अधिक शुभ मानलं जातं. हे सगळं ऐकून तुम्हाला कदाचित वाटेल की ही फक्त पारंपरिक समज आहे, पण भारतीय शास्त्रांमध्ये प्रत्येक गोष्टीमागे खोल तत्वज्ञान लपलेलं आहे. श्रावण महिन्यात नवा व्यवसाय सुरू करणं, मोठी खरेदी करणं किंवा नवीन यंत्रसामुग्री विकत घेणं टाळावं. यामागील कारण म्हणजे ही काळातील ऊर्जांची स्थिती आहे. त्या काळात केवळ साधना, मनन, शिव उपासना आणि तपश्चर्या यांना प्राधान्य दिले पाहिजे. तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. त्यासोबत व्हिडिओमधली माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. असेच आध्यात्मिक ज्ञान, उपयोग आणि संस्कृतीशी नातं